सध्या 7 वाजलेत आणि आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत. जस्ट एक हॉस्टेल घेतलंय, तिथे आम्ही स्टे करतोय. ऍक्च्युली आम्ही 4 जण आहोत. सोबत अनिकेत आहे आणि कोल्हापूरचा एक अस्सल कोल्हापुरी माणूस आहे आणि माझ्यासोबत जो हमखास राहतो प्रत्येक ठिकाणी तो आहे. पण तो काय करतोय माहिती आहे, त्याला अत्यंत आवडीची गोष्ट करतोय, झोपलंय मागे. आज दसऱ्यानिमित्त कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे आणि खूप सारं अख्खं कोल्हापूर एक्सप्लोर करायचं आहे, फिरायचं आहे. तर खूप मजा येणार आहे. सकाळचे 7 वाजलेत. असं कळालंय की आम्हाला महालक्ष्मी मंदिर जे आहे ते 9 वाजता ओपन होणार आहे. सो सध्या तर आम्ही आता नाश्ता करायला आलोय. माझ्यासोबत साई आहे. साई हा कोल्हापूरचा माणूस आहे. आम्ही लई डेंजर माणूस आहोत. आम्ही कन्फ्यूज होत होतो नाश्त्या संदर्भात. पहिल्यांदा एक नाश्ता घेतला, आवडला का नाही ते चेक केला आणि मग पुन्हा मागे नाश्ता करून आम्ही तिथून जवळ असलेल्या भन्नाट ठिकाणी येऊन पोहोचत होतो. महालक्ष्मी मंदिराच्या जस्ट काही अंतरावरच एक साधारण 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर रंकाळा तलाव म्हणून आहे. खूप सारे लोक इथे मॉर्निंग वॉकसाठी येतात. जुन्या पद्धतीनं बांधलेलं आहे असं मस्तपैकी. इतकं सुंदर आहे. काही लोक इथे पोहत आहेत, स्नान करत आहेत आणि तिकडे बोटिंग पण आहेत. अशा प्रकारचे एकंदरीत वातावरण आहे. सकाळचे आता सध्या म्हणजे 8 वाजत आहेत आणि खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश होतो आणि महालक्ष्मी मंदिराकडे जातो. आम्ही दर्शन घ्यायला आलोय. बघू आता इथलं स्टेटस किती आहे, कसं आहे आणि किती वेळ लागतो. अंबाबाई देवीला समर्पित असलेलं हे मंदिर 52 शक्तिपीठापैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. मंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरून लक्षात येते की हे मंदिर 1800 वर्ष जुनं आहे. हे मंदिर इसवी सन 634 साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधले आहे. या मंदिराला 5 कळस असून आदी शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. माझ्या मागे जी तालीम आहे ती गंगाबीस तालीम आहे, जी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी चालू केली होती. तालीम बघून आम्ही कोल्हापूरचं खास आकर्षण असलेल्या शाहू पॅलेसकडे जातो. तर न्यू पॅलेसच्या एका छोट्याशा एरियामध्ये इथं हरणासाठी एक राखीव जागा ठेवलेली आहे आणि काही पक्षी आहेत. मला ते आता सांगता येणार नाही आहेत कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत त्या ठिकाणी आणि ते दिसत पण नाही आहे तिथून. आणि येस, आता मधलं तुम्हाला मी बघतो आणि तुम्हाला सांगतो मध्ये काय गोष्टी होत्या काय नाही. त्यानंतर एक मी CSMT म्युझियम दाखवलंच आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मुंबईचं. शाहू पॅलेसमध्ये जाणार असते की समजले की आज दसऱ्यामुळं पॅलेस बंद झाला आहे. फॉर्च्युनेटली पॅलेस जे आहे ते बंद झालं 1:30 वाजता. आम्हाला सध्या म्हणजे एक 10 मिनिट उशीर झाला. बट डोंट वरी, हे तर मला एनीहाऊ पाहायचंच आहे. सो मी पुन्हा येईन. कोल्हापूरला आलोय आणि मिसळ खाल्ली नाही असं कधी होईल का? त्याच्यामुळं आम्ही आलोय गावरान मिसळ येते. आणि किती शांत आहे. चलो काय झालं? हां संपली. वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आयुष्यात मिसळसाठी एवढा पराक्रम कधीच केला नाही. मिसळ मी ट्राय करत होतो, सगळे बंदच होते. पण आता फायनली एक लक्ष्मी मिसळ आहे तिथं आलो आहे, ते चालू आहे फॉर्च्युनेटली आणि करतो टेस्ट. अनलिमिटेड मला अजून टेस्टच कळालं. दर्शन झाले पण चांगले ठीक आहे. मिसळ ठीक होती पण त्यांचं जे देताना प्रेम वगैरे जे होतं ना ते भारी होतं, एकदम अप्रतिम होतं. खूप भूक लागली होती आणि खूप जोरात खूप खाल्ली मिसळ आणि मस्त असा प्लॅन झाला. आम्ही जस्ट पॅलेसमध्ये आलोत आणि जवळपास एक प्रौढास 40 रुपये तिकीट आहे या ठिकाणी म्हणजे, आणि लहान लेकरास 20 आहे. मध्ये काही कॅमेरा वगैरे अलाउड नाही. तो जे काही मध्ये पाहायला भेटेल ते मी बाहेर येऊन सांगतो. पण प्रचंड बघण्यासारखं आहे, प्रचंड भारी आहेत गोष्टी.
ऑथेंटिक आहेत गोष्टीमधल्या. शाहू महाराजांना खूप भारी भारी वस्तूंची आवड होती. एक वॉच आहे त्या बिल्डिंगमध्ये, प्रत्येक 15 मिनिटांना ते वाजत राहते आणि चावी फिरवतात. त्या चावी सिस्टीमवर आहे. एकदा चावी गेली की 5 दिवस ती घडी चालू राहते. अप्रतिम आहे अजूनपर्यंत, आजपर्यंत जिवंत हे सगळ्या गोष्टी. खरं शाहू महाराज खरंच शाहू होते. काय आवड त्यांना अशा गोष्टीची. किती प्रकारच्या बंदूक पाहिलो मी. प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा होता. वेगवेगळ्या प्रकारच्या बंदूक, जवळपास एक 10-15 फुटाची मी बंदूक पाहिली. भाले आणि सगळ्यात म्हणजे ऑथेंटिक गोष्ट ही की शस्त्रसाठा तर होतात, पण ज्या प्रकारचे शिकारी ज्या लावलेल्या आहेत ना, झेब्रा, अस्वल, काळवीट, सांबर, त्यांचे शिंग, परत वाघ, सिंह यांचे जस्ट मुंडी कट करून भिंतीला लावलेले आहेत. दसऱ्या दिवशी ज्या गाड्यामधून वगैरे सोनं वगैरे लुटलं जातं, ते गाड्या बाहेर काढल्या जातात. तसं गॅरेजच्या मागच्या साईडला आहे. त्या ठिकाणी सगळ्या गाड्या आहेत. अनफॉर्च्युनेटली म्हणजे बंदच असतं ते. तर एकंदरीत अशा प्रकारे हा कोल्हापूरचा दौरा होता. खरं तर शेवटला एवढंच म्हणेल की कोल्हापूरची माणसं भारी, कोल्हापूरचं जेवण भारी, कोल्हापूरची भाषा भारी, च्या मायला कोल्हापूरच लय भारी. आणि हा ब्लॉग इथेच थांबवतो. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चेस युअर पॅशन, नॉट युअर पेन्शन. बूम.